हॅलो, मी गायत्री तांबे देशपांडे। आज मी तुम्हाला माझ्या आवडीच्या चित्रकाराबद्दल थोडी माहिती देणार आहे। जगात ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट म्हणून ज्यांचं नाव आज प्रसिद्ध आहे ते वासुदेव गायतोंडे, एक जीनियस फेमस ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट। म्हणजे आपण त्यांना ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट म्हणतो, पण त्यांना स्वतःला ते कधी मान्यच नव्हतं। त्यांचं म्हणणं होतं मी नॉन ऑब्जेक्टिव्ह चित्र करतो, ॲब्स्ट्रॅक्ट असं काही नसतंच मुळात। आता आजकालच्या काळात आंतरराष्ट्रीय आर्ट मार्केटमध्ये त्यांच्या चित्रांना विश्वविक्रमी किमती मिळाल्यामुळे त्यांचं नाव बऱ्याच लोकांना माहिती असण्याची शक्यता आहे। तर त्यांच्या चित्रात आहे तरी काय एवढं, असतं तरी काय एवढ्या किमतीचं त्या चित्रात, असा विचार येणं साहजिक आहे म्हणा। पण थोडा वेळ हा विचार जरा बाजूला ठेवून आपण त्यांच्या चित्रांकडे बघूयात, त्यांच्या चित्रांबद्दल बोलूयात। मला विचाराल तर माझे पर्सनली फेवरेट आर्टिस्ट आहेत गायतोंडे। त्यांचे चित्र बघितले ना तर त्यात आपण अक्षरशः हरवून जातो असं मला वाटतं। एक ना विलक्षण तेज आहे त्यांच्या चित्रात, रंगलेपणाचं एक अद्भुत तंत्र त्यांना अवगत होतं, हे मात्र नक्की। आता अशी चित्र करण्यात असा अनुभव देतात जेव्हा एखादे चित्रकार कलाकार, तेव्हा त्या चित्रकाराच्या मनात काय घडत असेल, काय विचार येत असतील त्यांच्या मनात। म्हणजे असे पोएटिक काव्यात्मक अनुभव कसे येऊ शकतात एखाद्या चित्रातनं, हे न उलगडणारं कोडं आहे। गायतोंडेंच्या चित्रात एक ना वेगळीच शांतता, एक निस्सीम आनंदाचा अनुभव येतो खरा। त्यांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की मी एक स्वतंत्र चित्रकार आहे, माझ्या चित्रात काही कुठलाही शास्त्रीय दृष्टिकोन वगैरे नसतो, त्यामुळे तुम्ही तो शोधूही नका। जीवन आणि निसर्ग ह्यातूनच मी प्रेरणा घेतो। जीवनावर, देवावर, सत्यावर माझा विश्वास आहे आणि त्यातूनच मला चित्र करण्यासाठी ऊर्जा मिळते, बस इतकं सिंपल। आता त्यांचं इतकं सिंपल जर आउटलुक असेल तर आपण त्याला का कॉम्प्लिकेट करावं असं मला वाटतं। गायतोंडेंच्या चित्रात ना आपण नकळत आपल्या अवतीभोवतीचे आकार शोधू लागतो कधी कधी। म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी आपण क्षितिज शोधतो, कधी पाणी, कधी दगड। पण गंमत म्हणजे ह्या पलीकडे जाऊन त्या चित्रातून एक अपरिचित अनुभवच आपल्याला मिळतो जणू। त्यांच्या चित्रात बाह्य जग नव्हे तर अंतर्मनातील विश्व चित्रित केलंय त्यांनी असं मला वाटतं। आणि असं अनेक मोठे लोकही म्हणतात, अनेक मोठ्या लोकांनी त्यांच्याबद्दल लिहिलंय। मी काही एवढी मोठी चित्रकार नाही अजून, पण माझे अनुभव मला जे सांगतात ते मी आज तुमच्याशी बोलते। त्यांचे अंतर्मनातील संवाद त्यांनी कॅनव्हासवर उतरवलेत। मग त्याच्यासाठी त्यांनी रंग या मूळतत्वाचा इतका सुंदर वापर केलाय। एक विशिष्ट सपाटपणा दिसतो त्यांच्या चित्रात, वेगवेगळे लेयर्स दिसतात त्यांच्या चित्रात। आत आत जाणारा हा त्यांचा एक प्रवास आहे आणि चित्र ही त्याच्यात एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया मेडिटेटिव्ह आहे अगदी। म्हणजे ते बघूनच आपल्याला लक्षात येतं किती मेडिटेटिव्ह प्रोसेस असेल ती। सुरुवातीच्या काळात त्यांच्या चित्रात असणारे बाह्य जगातील आकार नंतर नंतर हळूहळू निसटले। एक विशिष्ट सपाटपणा त्यांच्या चित्रात येत गेला। एक काय म्हणतात ना, त्यांच्याच भाषेत जर आपण सांगायला गेलो तर शुद्ध आणि नितळपणा त्यांच्या चित्रांमध्ये यायला गेला। बौद्ध झेन विचारांचा त्यांच्या चित्रावर खूप प्रभाव होता आणि त्यामुळे त्यांचं भावविश्व खूप परिणामकारकरित्या ते कॅनव्हासवर उतरवू शकले। गायतोंडेंच्या चित्रात असंख्य अनंत शक्यता आहेत की काय असं वाटतं। हा असा एक कलंदर चित्रकार होता जो तासनतास समुद्र न्याहाळत बसे, कोणाशीही न बोलत, केवळ तो समुद्र किनारा आणि समुद्र, बास। या अनुभवातून जे काही मास्टरपीसेस क्रिएट केलेत त्यांनी, बास त्या पलीकडे काही दिसूच नाही शकत मला। अतिशय आवडतात मला। गायतोंडेंचा हा एक आध्यात्मिक प्रवास होता असंही म्हणता येईल। मोठमोठ्या कॅनव्हासवर रोलर आणि पॅलेट नाईफनी त्यांनी खूप काम केलं। आधी ते बेस तयार करून घ्यायचे, 2 रंगांनी सुरुवात करायचे, त्यानंतर शून्यातून अक्षरशः ते चित्र निर्माण व्हायचं। पण व्हाईट कलरनी कॅनव्हासचा बेस व्यवस्थित तयार झाल्याशिवाय पुढचं काम ते कधीच सुरू करत नसे। मग त्यावर ट्रान्सपरंट कलर्स, ओपेक कलर्स, एकावर एक थर। मी तुम्हाला सांगते ते थर असे लावलेत एकमेकांवर की इतके सेन्सिटिव्हली की ते जाणवतही नाही की ते एकावर एक ठेवले, असे तरल वाटतात ते। आणि माध्यम काय तर ऑइल कलर ऑन कॅनव्हास। आणि पॅलेट नाईफचाही मी म्हटलं तसा वापर केलेला दिसतो। म्हणजे सपाट कॅनव्हासवर कुठेतरी एखादा गोळा पटकन पॅलेट नाईफनी लावलेला दिसतो।
ह्या पूर्ण इफेक्टमध्ये, या पूर्ण एक्सपिरियन्समध्ये कुठेतरी रंगसुद्धा लाईट रिफ्लेक्ट करतायत की काय हा भास होतो आपल्याला. असा काहीतरी एक मिश्र विलक्षण गूढ अनुभव गायतोंडेंची चित्र बघितले की येतो. मला खूप काही सांगता येणार नाही त्यांच्या चित्राबद्दल, कारण मला पर्सनली असं वाटतं की हे चित्र बघूनच त्यांचा अनुभव घ्यावा. बरं, एकदा बघून तो मिळणार नाही, वारंवार तुम्हाला बघावं लागेल, त्यांचा एक पूर्ण प्रवास बघावा लागेल. गायतोंडेंची चित्र अतिशय सेन्सिटिव्ह आहेत. प्लीज तुम्ही सगळेजण जरूर बघा. थँक्यू. पुढच्या एपिसोडमध्ये वेगळ्या आर्टिस्टबद्दल बोलूयात. बाय.